1964 ला हे धरणाचा पहिला प्रस्ताव गेला होता. शंकरराव चव्हाणने हे केलं होतं. का बरं? आपल्याकडे डावा उजवा कालवा इसापूर धरणाचा आला नाही म्हणून. तुम्हाला तुमचं स्वतंत्र झालं. पण तेव्हापासून आतापर्यंत या बाबीमध्ये 2 चेंज झाले. तुम्हाला माहित आहे का काय ते? तुमच्याकडे येऊन मला असं कळलं की काही सत्ताधाऱ्यांनी सांगितलं 7,000 कोटीचं धरण आहे. कितीच आहे? 7,000. तू काय नंतर 8,000 कोटी नाही. एक मिनिट, मी जरा तुमची इथे गावातली क्लिप पाहिल्या ना खोलात मी मुद्दाम गेलो. ते बैठकी हे ते जाते तुमच्या, त्याच्यानंतर मुद्दाम खोलात गेलो. 12,000 कोटीचं तुमचं धरणाचं बजेट. ते तुम्हाला एवढं वाटलं एवढं आहे आणि आपण एवढ्यातच बुडून चाललो. लक्षात ठेवा, आपण बापराव पाटलाच्या काळापासून ते आज नागेश पाटलाच्या काळापर्यंत या धरणाच्या विरोधात होतो, आहो आणि राहणार. भूमिका स्पष्ट आहे. त्याच्यामध्ये त्यावेळेला बापून सांगितलं होतं आमदार असताना की एक तर या जमिनीच्या विरोधात आम्हाला दुसऱ्या जमिनी द्या, आमच्या गावाचं पुनर्वसन कसं करणार ते सांगा, त्याच्यानंतर हे प्रोजेक्ट बंद करण्यात आलं. दर 5-10 वर्षाला याची चर्चा उठते. या चर्चेअंती काहीच साबित होत नाही आणि या बारला जर येईना जर जास्तच काही जर त्याला जर शिळ्याकडीला जर ऊत आणला तर आपणही कोणापेक्षा कमी नाही. या धरणाला रद्द केल्याशिवाय आपणही स्वस्त बसणार. मी फक्त तुम्हाला या ठिकाणी पुराची पाहणी, यातून तुम्हाला काय मदत लागते, काय तुमच्या समस्या आता हे जाणून घ्यायसाठी आज या ठिकाणी आलो. ज्या दिवशी तुम्ही सगळे गावात सगळे लोक बसणार, म्हणजे हे 10-12 गावं ज्या वेळेला बसणार आहेत, त्या वेळेला खासदार साहेबाला बोलवा. खासदार साहेब त्यांची भूमिका स्पष्ट करतील. पण आज त्याच्या वतीनं मी तुम्हाला ह्या ठिकाणी आश्वस्त करायला आलो की खासदार साहेब तुमच्या गावकऱ्याच्या, सर्व शेतकऱ्याच्या, त्याचबरोबर या धरणबाधित सगळे जे कोणी लोक असतील या सगळ्या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. तुमचे प्रश्न लावून धरण्यासाठी त्या ठिकाणी खंबीर आहेत. मी या ठिकाणी विनंती करतो, आज जसे सगळे गावकरी एक हा, तसे सगळे गावकरी शेतकरी सगळेजण एकत्र राहा. आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका. या धरणाला नाही आपण पैनगंगेत बुडवलं तर मला या व्यतिरिक्त काही